30 तारखेपासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार जरांगेंची घोषणा। उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार, असं जरांगे यांनी म्हटलं। कडक उन्हात पायात चप्पल नसेल, पाणीही घेणार नाही, असंही जरांगे म्हणाले। मुदत देऊन उद्या 10 महिने पूर्ण होतील, आता चर्चा नको, अशी भूमिका जरांगेंनी स्पष्ट केली। काय सांगाल, आज तुम्ही आता फायनल केलं, एकतर आरपारची लढाई म्हणून तुम्ही आता घोषित केलंय। काय सरकार एकतर आरक्षण देईन, नाहीत मला मरून देईन उन्हात तरफडून, लय लय होईल जीवाची। एक तर आरक्षण देईल सरकार, नाही तर उन्हात तरफडून मरून देईल। मी सज्ज झालोय, एखाद्या जंगलात बसल किंवा एखाद्या रानात बसन, उन्हात बास टाकणार आणि बसून जाणार। तिथं काय नाही, चप्पल बी नाही घालणार पायात, हो दे जाळ, शरीराची आग लागू दे पूर्ण। मी आंदोलनाची तयारी केली असती, गावागावात बैठका घेतल्या असत्या तर मी याच ठिकाणी आंदोलन केलं असतं, पण त्यांच्यावर विश्वास ठेवला मी मुख्यमंत्र्यांवरती। त्यांनी सांगितलं 100% आरक्षण देतो आम्ही, आणि मग आम्ही 100% आरक्षण देतो म्हणल्यामुळं आम्ही विश्वास ठेवला आणि बैठका बंद केल्या राज्यातल्या। मग त्यांनी ते विश्वासघात केला। दगा समाजाशी नाही करायचा। आम्ही फडणवीसांना बोलतो म्हणजे काय, तुम्ही करा ना रे, तुम्ही राज्य करा ना मराठ्यांच्या मनावरती देऊन। तुम्ही करत नाहीत, मग बोलणार नाहीत तर काय, ते मनसर घालते। तुम्ही शरद पवारांना बोला, का कशामुळे बोलायचं, ते सरकारमध्ये आहेत का? तुम्ही ठाकरेंना बोला, का कशामुळं रे, ते सरकारमध्ये आहेत का? तुम्ही का पागल समजता का दुसऱ्याला? हां, तुम्ही लय स्वतःला शहाणं समजता? तुम्ही कामं करा ना, याला बोला त्याला बोला, सत्ता भोगायची तुम्ही, बोलायला लावतो दुसऱ्याला, अंगावर घालतो का माणसं? बोलू ना त्यांना, एवढी सत्तेत पालतं उलतच करतो। मागही प्रसाद लाड येऊन गेले, तुमचा निरोप मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवतोय, मात्र तुम्हाला काही उत्तर आलंय का? आणि उद्याच्या भेटीवर काय बोलणार? नाही येऊ द्या ना, ते काय येतात गप्पा हाणायला, ते गप्पा हाणायला येतात, ते काय मराठ्याला येड्यात काढायला येतात, मराठ्यावर अन्याय करायला येतात। मी मराठ्यावर अन्याय नाही होऊन देत, मी आहे नाही इथं बसलेलो, मी अन्याय नाही होऊन देत। येऊ द्या, आल्यानं काय होतं, आमचा लाडभाऊ प्रसाद लाडांवरती रोषच नाही आहे, कारण त्यांनी सांगितलेलं मी मराठ्याचा आहे, मी माझ्या जातीसाठी करतोय, आम्हाला गर्व वाटला। पुढचा करणारा नीट नाही आहे, त्याला दोष देऊन काय उपयोग आहे? की रखरखत्या उन्हात आता जीव गेला?